स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल भगवान पवार वय 46 राहणार यशवंत चौक कोपरगाव यांनी लेखी तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. लेखी तक्रारीनुसार 22 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास राहुल पवार हे त्यांचे मित्र संजय उदावंत यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे चौक परिसरात उभे होते. त्यावेळी हर्षल दत्तात्रय गवारे हा चारचाकी वाहनातून तिथं आला. वाहन वेगात चालवत असल्यानं गाडी हळू चालवा, मुलांना धक्का लागेल असं सांगितल्याचा राग आल्यानं शिवीगाळ व आरडाओरडा सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार समजावण्याचा प्रयत्न होत असताना हर्षल गवारे हा वाहनातून उतरला व वाहनातील बेसबॉलचा दांडा घेऊन मारहाण करण्यासाठी धावून आला. दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं. याचवेळी राहुल पवार यांचा पुतण्या विक्रम सागर पवार व त्याचा मित्र रितेश सोमनाथ पवार घटनास्थळी आले असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. पुढे हर्षल गवार याने कमरेला असलेली पिस्तूल काढून ती उलटी करून विक्रम पवारांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. आसिफ हसन शेख व सिद्धार्थ सर्जेराव भारती यांनी विक्रम पवार व रितेश पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीनं नमूद केलंय. घटनेत विक्रम पवार व रितेश पवार जखमी झाल्यानं त्यांना प्रथम उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी हर्षल दत्तात्रय गवारे, आसिफ हसन शेख, सिद्धार्थ सर्जेराव भारती तसेच एका अनोळखी इसमाविरोधात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास सुरू आहे. आम्ही म्हणजे केलं होतं, चाललो होतं नाही का, तर ते आपलं त्यांनी सांगितलं ना, मला नेमकं हे नाही होईना असं चक्कर टाईप होते. तर मग तो जो होता समोरचा त्यांनी मग बंदूक होत्या इकडं काढली आणि त्याच्या डोक्यात मारली. हां, मग त्यांनी मारली तर हे हाल त्याला. हो, त्याचं तो बोलत होता की हर्षल काहीतरी, काय नाव, हर्षल गावात एक होता. हां, तर मग त्यानंतर पण त्यांनी मारलं आणि त्यानंतर त्याच्यासोबतचे जे होते त्यांनी मारलं होतं. आम्ही मी होतो. हां, त्याचं विक्रम पवार, आणि त्याला बंदुकीने मारलं त्याच्या डोक्यामध्ये. आणि नंतर मग लोड केला होता, लोड केला आणि असं नाही का दाखवत होता की मारायचं. मला त्याच्यासोबतचे जे होते ते बोलवले होते त्यांनी नाही का समोरून आवाज देऊन, ते सुरभी हॉटेलच्या तिकडनं. तर मग त्यांनी मारलं. एका दांडा लागला होता आणि हात बीताने. आत्ता थोड्या वेळ बोलले, अर्धा तास झाला. आम्ही चाललो होतो तर त्याच्यामुळे आता गाडी त्यांनी नाही का गाडी हे केली आम्हाला रॉंग साईडने. आता दारू पिलेला होता, पूर्ण दारू पिलेला होता, त्याला म्हणजे उभा पण राहता नव्हतं येत.